आग्रा येथील एका व्यावसायिकाने 1 कोटी रुपयांचे हिरे चोरीला गेल्याच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली होती। माहिती मिळताच पोलीस सक्रिय झाले। दरम्यान पुष्पविहार परिसरातील सेक्टर 4 मध्ये पोलिसांना एक संशयित महिला दिसली असता पोलिसांनी त्या महिलेला रोखलं। पोलिसांनी तिच्या बॅगची झडती घेतली असता तिच्याकडे हिऱ्याचे दागिने सापडले। महिलेच्या माहितीवरून पोलिसांनी तिचा साथीदार कुणाल याला अटक केली। महिलेने सांगितलं की तिनं टोळीतील इतर सदस्यांसोबत 15 जून रोजी आग्रा येथील लोहा मंडी परिसरात एका व्यावसायिकाच्या कारमधून 1 कोटीचे हिरे आणि 1 लाख रुपयांचा लॅपटॉप चोरला होता। महिलेच्या अटकेनंतर आग्रा पोलिसांनी या टोळीतील 9 गुन्हेगारांना अटक केली आहे। आरोपीच्या ताब्यातून 5 हिऱ्यांचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत। दरम्यान गेल्या सोमवारी दिल्ली पोलिसांनी या टोळीतील महिला सदस्य गीता आणि कुणाल यांना अटक केली होती। त्यांच्याकडून हिरे आणि दागिनेही जप्त केले होते। दिल्ली पोलिसांनंतर आग्रा पोलिसांनी या टोळीशी संबंधित आणखी 9 गुन्हेगारांना अटक केली आहे। या घटनेतील चोरीला गेलेला लॅपटॉप आणि चार्जर पोलिसांनी जप्त केलाय। त्यांच्याकडून काही हिऱ्यांचे दागिनेही पोलिसांनी जप्त केलेत। आरोपीकडून 4.83 ग्रॅम वजनाचे 5 हिऱ्यांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत।